आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। कुठेही कुठं अडचणीचं वातावरण किंवा संभ्रमात टाकणारं वातावरण आम्हाला बघायला मिळालं नाही। म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, एक जबरदस्त अशा दिशा देणारं कुटुंब आहे आणि आमच्या तालुक्याचा, या तालुक्याचा म्हणजे 5 तालुक्याचं वातावरण या कारखान्याला आहे, जे आपण कारखान्याच्या संबंधाने सभासद म्हणतो ते। आणि या संबंधाने सगळ्या सभासदांचं उत्तम नातं ठेवणारा चेअरमन आता बघायला नाही मिळत। आपण इकडे तिकडे बघा काय अवस्था आहे, साखर कारखान्यात जाऊन फिरून हाणाहाणीचा कारभार सगळा सुरू झालाय। आता निर्णय घेतले, दोन धरण, कडेर धरण, तारी, कोयना म्हणून तुमच्या आमच्या वाकोऱ्यापर्यंत पाणी आलं आणि खेडेगावात बंगले झाले, आमची मुलं इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, आर्थिक समाधान झालं। हा यशवंतरावजी चव्हाणांचा दूरदृष्टी होती। काही 2-3 महिन्यापासून जलनायक, जननायक म्हणजे अरे जननायक यशवंतरावजी चव्हाण, लोकनेते यशवंतरावजी चव्हाण। लका काय शड्डू काय ठोकते, आमदार तिकडे ठोकायचे शड्डू विधानसभेत। ही कारखान्याच्या मागे लागलेलं अलिबाबा अँड नक्की एक दिशा असते, ज्या माणसाला त्यांचं भविष्य आहे तीच माणसं पुढे जातात। म्हणून कडेगाव तालुक्याच्या संबंधानं अतिशय साहेब, आम्ही आता बूथवरचं काम सुद्धा आज कंप्लीट केलं बरोबर। दीपकराव, आम्ही 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून फिरतोय, सगळ्या बूथवरचं सुद्धा काम उत्तम केलंय आणि कसली काळजी करायचं काम आहे। गावागावातल्या सभासदांना व्यक्तिगत पातळीवर फोन केलाय की आपल्याशी कोण संपर्क साधला, आपलं काय वातावरण आहे, गावातली मतं किती आहेत, सर्वांच्या सहाने फिरतंय आणि मग त्यासाठी बघ्यास अधिकता जातो, आवाज मोठ्या प्रमाणात होतो। या नवीन प्लांट मध्ये आपण काय काय केलेलं आहे, जुन्या प्लांटचं मी तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे, 11 लाख क्विंटलचे गोडाऊन आपल्याकडे आहेत, त्याच्या टाक्या खराब झाल्या असतात। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर नवीन प्लांट जर घेतला तर नवीन टेक्नॉलॉजी आपण घेतली तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकेल। अलीकडच्या 10-15 वर्षात जे कारखाने झाले, आता सोनेरा कारखाने व्हाईस चेअरमन सेवेत आलेत, त्यांच्या सगळ्या मिल या इलेक्ट्रिक ड्राईव्हने